वादळाच्या तडाख्यात तळोदा तालुक्यात 154 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तळोद्यात गुरुवारी रात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. 154 शेतकऱ्यांचं सुमारे 350 एकर क्षेत्रावरील केळी, पपई, मका व तीळ पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. विशेषतः केळी व पपईच्या बागा पूर्णतः जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय 12 ते 15 जणांच्या घरांची पडझड झाली आहे. आंबा बागांचंही मोठं नुकसान झालं आहे. तळोदा, मोहिदा, प्रतापपूर, हलालपूर, दलेलपूर, रोजवा, इच्छागव्हाण आदी गावांमध्ये या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पपई काढणीस तयार होती व बाजारभावही चांगला मिळत होता. मात्र वादळामुळे हाती आलेला घास हिरावून गेला आहे. पूर्व भागातील रावळापाणी परिसरात आंब्यांच्या बागांचंही मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर मोठी आशा ठेवली होती. मात्र या वादळानं तीही उद्ध्वस्त केली. दरम्यान या वादळात 15 घरांचेही पत्रे, कौले उडून नुकसान झाले. महसूल व कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.